चंद्रपूर मनपा निवडणुकीचा पेच काही सुटेना झालाय। मंत्री बावनकुळे आणि जोरगेवार यांच्यामध्ये बैठक झाली, मात्र मुनगंटीवार आणि जोरगेवारांच्या वादाचे पडसाद अजूनही उमटतायत। नागपुरातील बैठकीत दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे। आमदार किशोर जोरगेवार यांनी माध्यमांना उत्तर देणंही टाळलंय। तर मुंबईत पालिका निवडणुकीत एनसीपी कडून कुख्यात गँगस्टरला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। नवाब मलिकांनी वॉर्ड क्रमांक 109 मधून सज्जू मलिकला उमेदवारी दिली आहे। सज्जू मलिकवर हत्या, खंडणी यांसारखे 19 गंभीर गुन्हे दाखल आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ही पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्यात मुंबईतील कुख्यात गुन्हेगार सज्जू मलिक याचा समावेश आहे। त्यामुळे जनसामान्यांना त्रास देणाऱ्यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी आणि नवाब मलिक काय साध्य करू इच्छितात असा सवाल सध्या उपस्थित होतोय। या संदर्भात सुषमा अंधारे आणि सचिन सावंत यांनी फोनद्वारे प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। ढवळ्या शेजारी पवळा बांधला आणि वान नाही पण गुण लागला। ज्या भारतीय जनता पार्टी सोबत असंघाशी संघ करत राष्ट्रवादीने युती केलेली आहे, ती युती आघाडी जर बघितली तर ते निश्चितपणे भाजपच्या सोबतचे ते गुण लागणं फार स्वाभाविक आहे। कारण भाजपने इतक्या कार्यांना अगदी जेलमध्ये असणाऱ्या उमेदवारी दिलेली आहे। इकडे आमच्याकडे पुण्यामध्ये तर चक्क आंदेकरांना उमेदवारी दिली की जिथे गुन्हेगार तोंडावर कपडा बांधून येतो। त्यामुळे अशा लोकांच्या सोबत कसं वागायचं ते मला वाटतंय की मुंबईकर फार चांगल्या पद्धतीने ओळखून आहेत। त्यांनी कशी भूमिका घ्यावी हे आपण कोण सांगणार आहे, पण त्यांनी भूमिका जी घेतलेली आहे ती भूमिका चूक की बरोबर हे मुंबईकर मात्र बॅलेट मधनं आणि पुणेकर सुद्धा बॅलेट मधनं फार व्यवस्थित पद्धतीने सांगतील। मला वाटतंय ती सगळ्यात मोठी जबाबदारी या वेळेला मतदार फार व्यवस्थितपणे पार पाडतील। मला माहित नाही खळबळ का उडाली, कारण खळबळ उडणं ज्या वेळेला जर सगळे जर सज्जन दिले असते राष्ट्रवादीनं तर उडाली पाहिजे होती। कारण गुंडांचा पक्ष म्हणून त्याची ओळख आहेच ना। पुण्यामध्ये जे काही चाललंय आणि भारतीय जनता पक्ष असू दे किंवा शिवसेना असू दे, तिघांची ज्या पद्धतीची युती आहे ती गुंडांच्या पक्षाचीच ओळख म्हणून त्यांची युती वाटते। त्यामुळे हे काही नवीन नाहीये, आश्चर्य वाटण्यासारखं नाही। तिथे जर एज्युकेटेड चांगले सज्जन उमेदवार दिले असते तर आश्चर्य वाटण्यासारखं होतं। आता हे अनितीच्या मार्गाने आलेलं सरकार आहे। तिन्ही पक्ष आले ते काही नीतिमान विचारांच्या आधारावरती आलेले असं नाही। आणि आपण पाहतोय की पुणे असू दे, नाशिक असू दे, सगळ्यांचं गुंडांचं राज्य आहे। भारतीय जनता पक्षानं तर ज्यांच्यावरती दाऊदच्या बरोबर आहेत असा आरोप केला होता त्या सगळ्यांना पक्षामध्ये घेतलं। त्यामुळे गुंड असणं, जितके जास्त गुन्हे आहेत ते एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये मोडतात भाजपा आणि या महायुतीच्या। त्यामुळे जितके जास्त त्या ठिकाणी गुन्हे तितके जास्त विरोधक, तितके जास्त मेडल म्हणून ओळखलं जात असतो। तर मुंबईत पालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कुख्यात गँगस्टरला उमेदवारी देण्यात आली आहे। नवाब मलिकांनी वॉर्ड क्रमांक 109 मधून सज्जू मलिक, ज्याच्यावर खंडणीसारखे, हत्येसारखे 19 गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्याला ही उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे राष्ट्रवादी, नवाब मलिक काय साध्य करू इच्छितात यावर अनेक सवाल उपस्थित होऊ लागले। तर सज्जू मलिकने अनेकदा तुरुंगवारी देखील केलेली असून गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचा समावेश आहे। त्यामुळे जनसामान्यांना त्रास देणाऱ्यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी आणि नवाब मलिक काय साध्य करणार हा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय। एकीकडे भाजपनं मात्र नवाब मलिक यांना डावललं होतं, परंतु राष्ट्रवादीकडून नवाब मलिकांकडून मात्र आता कुख्यात गँगस्टरला उमेदवारी दिली गेली आहे। त्यामुळे अनेक सवाल या ठिकाणी उपस्थित होऊ लागले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।